नमस्कार, माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार। आज कट्ट्यावरती आले आहेत मनोज जरांगे पाटील। त्यांची वेगळी ओळख करून देण्याची खरं तर गरजच उरलेली नाही आहे। अवघ्या 3 महिन्यांपूर्वी हे नाव काही गावांपुरतं मर्यादित होतं किंवा माहीत होतं। मराठा आरक्षण आंदोलनामुळे आज हे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलंय। बीड जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण आंदोलन करत करत आज राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलाय। त्यांनी आंतरवाली सराटी गावात केलेल्या उपोषण अस्त्रापुढे सरकारला नमलेलं आपण पाहिलं। त्यातून वाढलेल्या आत्मविश्वासामुळे त्यांची भाषा बदलली। जरांगे पाटील सरकारवर, मंत्र्यांवर, नेत्यांवर मुक्तपणे टीका करू लागले। त्यांच्या मागण्यासुद्धा वाढू लागल्या अशी टीका त्यांचे विरोधक करतात। राज्यामध्ये विविध समाजाची आंदोलनंसुद्धा त्यानंतर सुरू झाली। राज्यातले इतर समाज बांधव काहीसे अस्वस्थ झाल्याचं किंवा इनसिक्युअर झाल्याचं चित्र निर्माण झालं। मराठा समाजाचे असंतोषाचे जनक बनता बनता जरांगे पाटील राज्यातल्या अस्थिरतेचे जनक बनतात का? बीडमधल्या जाळपोळीच्या घटनांमधनं मराठा आंदोलनाला बदनाम केलं जातंय का? मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कसं मिळवून देणार? रस्त्यावरचं आंदोलन ते सुरू ठेवणार आहेत की कायदेशीर घटनात्मक पेच दूर करण्यासाठी ते सरकारसोबत मिळून काम करणार? गरीब, उपेक्षित आणि वंचित मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देणार? आणि 2 समाजातली, सगळ्यात मुख्य म्हणजे 2 समाजातली दरी वाढू नये यासाठी ते काय पुढाकार घेणार आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज कट्ट्यावरती आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। जरांगे पाटीलजी नमस्कार, आपलं मनपूर्वक स्वागत आहे माझा कट्ट्यावर। जरांगेजी, म्हणजे अवघ्या 2-3 महिन्यांपूर्वी जी स्थिती होती महाराष्ट्रामध्ये, तुम्हाला हे इतकं मोठं आंदोलन उभं राहील आणि आपण त्याचा चेहरा बनू असं, म्हणजे असा मनात स्वप्नात सुद्धा तुम्ही कधी विचार केला होता? तुमचं स्वप्न काय होतं जेव्हा तुम्हाला स्वप्न पडत असतील तेव्हा? नाही, आपण या मराठा समाजाला ज्या आरक्षणामुळं यांची पिछाट व्हायला लागली, या लेकरांवर अन्याय व्हायला लागला, त्यावेळेस लक्षात यायला लागलं की नेमकं आपल्याच पोरांना असं का होतं आहे, आपलेच पोरं का डावलले जाते। जर निकष जर आरक्षणाचे असतील आणि त्या निकषात जर मराठा बसत असेल, कायद्याच्या धोरणानुसार मराठ्यांनी सगळे निकष जर पार केले, तर नेमके आपले लेकरच का लागत नाहीत? श्रीमंतीवर तर आरक्षण नाही आहे, श्रीमंती जर या आरक्षणावर आधारित नाही, मग मराठा अडचणच काय? हे आम्हाला बसल्याच्या नंतरही गावागावात प्रश्न पडायचा, ज्यावेळेस आम्हाला कळत बी नसायचं, त्यावेळेस असं विचार करायचा। हा जो मुद्दा आहे की आरक्षणाचा मुद्दा घेऊन आपण लढलं पाहिजे, हा नेमका तुमच्या मनामध्ये आला कधी? काही त्याला निमित्त घडलं? असं काय झालं की तुम्हाला या आंदोलनाकडं आपण जावं? कारण तुम्ही आंदोलन, आज तुमचं आंदोलन आणि तुम्ही महाराष्ट्रापुढं आहात, पण तुम्ही खूप काळापासून आंदोलनं करत आहात। ती गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर पुरती मर्यादित काही अंशी राहिली, काही प्रमाणामध्ये ती जिल्हा पातळीपर्यंत गेली असतील। पण पहिल्यांदा की हा विषय आहे जो आपण घेतला पाहिजे, याच्यासाठी आपण लढलं पाहिजे, हे नेमकं कधी घडलं आणि का घडलं? त्याला काही निमित्त होतं का? नाही, निमित्त आता त्यावेळेचं सर नाही आठवत, पण 2011 पासून हे लक्षात यायला लागलं की आरक्षणामुळं जर पोरं आपले घरी यायला लागलेत, कारण आपल्या घरात शेजारची असतील किंवा राज्यातले असतील, कशामुळे हा वापस आला? म्हणायचे काहीतरी कुठं 2% हुकला, याला आरक्षण नाही म्हणून आला नाही। म्हणजे हे आरक्षण एक काय भानगड असते हे मग थोडंसं नासमज असतानाच समज येता येता ती येत गेले। आपण लक्षात घेतलं तर आपण याच्यासाठीच आयुष्य खर्च जर केलं तर तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये हा प्रश्न कधी, म्हणजे या प्रश्नामुळे तुमची अडचण झाली? म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे सगळं जिथं कुठं झालं मला माहीत नाही, की तुमचं सगळं शिक्षण कुठं झालं? गावाकडेच पूर्ण 10वी पर्यंत गावाकडेच झालं। त्यानंतर मग गडी गेवराई, बीड जिल्ह्यामध्ये? हो, गडी गेवराईला 12वी पर्यंत तिथं झालं। त्यावेळेस लक्षात यायला लागलं की आजूबाजूचं जास्त बघून लक्षात यायला लागलं की यांच्या वेदना आरक्षणासाठीच्या आहेत, यामुळे बहुतेक आपल्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत आणि हीच अडचण मेन आहे। आपण याच्यासाठी जर आयुष्य खर्च केलं तर काय फरक पडेल असं स्वतःच्या त्यावेळेला तुम्हाला आयुष्य खर्च करायचा विचार डोक्यात येत होता? हो, कारण ती परिस्थिती तशी लक्षात यायची। जरी नासमज बुद्धी होती, लक्षात बी येत नव्हतं, तरी पण कळायचं की हे घरी आरक्षणामुळे आले, हे आरक्षण काहीतरी
आणि आपण जर याच्यासाठी वेळ दिला तर एका माणसानं 5 कोटी लोकांसाठी वेळ दिला म्हणून काय झालं आणि ते पिंडच पडत गेला आणि ती सुरुवात आंदोलनाची तेव्हापासून झाली. पण तुमच्या घरामधलं वातावरण काय होतं? म्हणजे घरामध्ये तुम्ही किती, काय तुमचं कुटुंब होतं, किती भाऊ भावंड, आई वडील काय काय करायचे, तुमचं काय एकूण व्यवसाय काय होता कुटुंबाचा? शेती, सगळ्यांचा व्यवसाय शेतीच आमचा. किती जमीन होती? 14 जण भाऊ आहेत. आम्हाला काय 20 एकर असेल 14 अच्छा. आणि 14 जण भाऊ. तुम्ही त्या भावांमध्ये सगळ्यात लहान मी. बर. सगळं गावच तसं भावकीतलंच आहे आमचं जवळपास 1819 उमर आहे. परंतु सगळ्यांचा शेतीचा व्यवसाय. ओबीसी मध्ये आरक्षण घ्यायचं तर म्हणजे ह्याच्याबद्दल खरं तर तुम्ही खूप वेळा बोललेले आहात आणि खूपदा तो विषय समोर आलेला आहे, पण तरी म्हणजे बेसिक जो त्यातला प्रश्न आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी जी तुमची मागणी आहे ती तशी देता येईल का? तशी समजा सरकारनं म्हटलं की आम्ही देऊ, तर तशी मागणी मान्य केल्यानंतर ती टिकेल का? आणि मग जर ती नाही टिकली तर पुढं काय? त्यामुळं ह्या मागणीमध्ये सरसकट हा जो मुद्दा आहे त्याच्यामुळं तिथं घोडं अडतंय असं एक म्हटलं जाते. एक तर दुसरीकडे बघायला हे मिळतंय की कुणीही हे म्हणत नाही आहे की मराठ्यांना आरक्षण नाही द्यायला पाहिजे, पण सगळेजण म्हणतायत की ओबीसींमधनं नाही, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता. तर हा जो पेच आहे तो म्हणजे यशस्वीपणानं सुटेल असं तुम्हाला अगदी आतून वाटतंय की हे इतक्या दोन टोकाच्या भूमिका आहेत, तर त्या कशा त्यातनं मार्ग निघेल? आणि मराठा आणि कुणबी हे वेगळे कसे? मग मराठा कोण आणि कुणबी कोण? आम्ही दोघं एकच आहेत ना. त्यामुळं सरकार वेगळा फरक करू शकत नाही आणि ते टिकणार सुद्धा. टिकण्याचं कारण ओबीसी आरक्षण चॅलेंज होऊ शकत नाही. तुम्हाला जर तुमचा वेगळा प्रवर्ग केला 50% वर, ESBC आणि ECBC सारखा, तर तुमचा उडू शकतो. तुम्ही देणार कसं? आता पाठीमागच्या काळात सरकारही आम्हाला बोललं होतं की तुम्हाला वेगळं आरक्षण दिलं तर चालेल का? आम्ही बोललो तुम्हाला 50% आज जर दिलं आम्हाला तर चालतंय, पण ते NT VGNT सारखं टिकलं पाहिजे. तुम्ही जर मराठा जात म्हणून दिलं आणि पुन्हा आमचे तेच पाडे जर मोजायची वेळ आम्हाला आली तर हे चालणार नाही. त्यापेक्षा आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत ना, तेच द्या ना. वेगळा प्रवर्ग कशासाठी तुम्हाला करायचा? त्याचं कारण तरी सांगा. कारण नाही आहे. आता जर कायदेशीर बाबीनं आमच्या नोंदी सापडल्या तर तुम्हाला वेगळं कशासाठी द्यायचं आहे? आम्हाला कायदा सांगतो ना, नोंदी दस्तऐवज मिळाले पाहिजेत. गिरीश महाजन साहेब आले त्यावेळेस ते म्हणले होते की सरसकट मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असलं तर तुम्ही म्हणता 4 दिवसाचा वेळ देतो, 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. जर 4 दिवसात कायदा पारित केला तो टिकला नाही तर परत आमचे नाहक बदनामी होईल. त्याच्यासाठी आधार घेतो आम्ही. मग त्यांनी 1 महिन्याचा वेळ घेतला होता. आता आधार तर मिळाला आहे, त्याचा कायदेशीर नोंदी आहेत, त्या काय आम्ही तयार केलेल्या नाहीत, ते वर्षानुवर्षाच्या आहेत. मग तुम्हाला अडचण काय? या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. आता मात्र त्या मराठ्यांची एकजुटीवर मिळालं. म्हणजे जेव्हा तुम्ही 2011 वगैरे तुम्हाला ह्या प्रश्नाचं गांभीर्य जास्त लक्षात यायला लागलं, तर त्यावेळेलाच तुम्हाला आत्ता जो मार्ग तुम्ही म्हणताय त्याच मार्गानं ते मिळेल असं तेव्हाच जाणवलं होतं का हळूहळू जाणवत गेलं? नाही, तेव्हा नव्हतं जाणवत. मग तेव्हा काय वाटत होतं? बाकीचे मोर्चे काढीत मग आपण काढायचं मराठा आरक्षण, एवढंच. एकदा तर आम्ही मोर्चा घेऊन गेलो तर ऑफिसच सापडा ना आम्हाला पुढे. मग त्या ऑफिसच्या पुढे गेलो आम्ही. मग तिकडे गेलो ते म्हणले इकडं कुठं चाललं, म्हणलं ते निवेदन द्यायचं ना आरक्षणाचं, मराठीचं आरक्षण. किती लोक होते आणि मोर्चामध्ये? जवळपास 40,000 लोक असतील जरा. तो मोर्चा पहिला मोर्चा? हो, 2013चा मोर्चा. तो कुठं काढला होता? संभाजीनगर आयुक्तालयावर. हो, पण त्याचं नेतृत्व कोण करत होतं? नेतृत्व काही कळत नव्हतं तेव्हा. सगळेच म्हणले चला पोरं सगळे. आम्ही काय खेड्यापाड्यातल्या सगळ्या पोरांनी 3400 गाड्या नेल्या होत्या त्यावेळेस. हो. ते आम्ही सगळे आपण आपलेच शेतात कामं करायचे, एक गाडी घेऊन जायचं, त्यात 10-12 बसवायचे. तेव्हा जिपा लटकायचा खेळ होता. कोणी कुंकडून लटकायचे जिपीला. ते फुल लोक गेले तिथं, आम्हाला सापडा नसते कुठे ती. मग त्याचा अधिकाऱ्यांनी आणला आम्हाला आणि इथं दाखवलं. म्हणजे एक भावना होती त्या विषयात. म्हणजे कळत त्यावेळेस एवढी म्हणजे बुद्धी बी नव्हती की काय केलं पाहिजे. फक्त समाजाला लागतंय आणि हे आपण मागितलं पाहिजे. हे याच्यासाठी खूप समाजानं बी संघर्ष केलेला बघितलेला होता आम्ही अगोदर बी. कानावरती गोष्टी यायच्या. बलिदानं खूप गेलेले आहेत. अण्णासाहेब जावळे पाटलांपासून अण्णासाहेब पाटलांपर्यंतचे, विनायक मेटे साहेबांपासून वडजे साहेबांपर्यंत 42 बांधवांचे बलिदानं त्याचसाठी गेलेत. आता तर जवळपास 62 बलिदानं याच आरक्षणासाठी गेले. त्यामुळे हे स्वप्न तरी यांचं जे स्वप्न होतं ते आता साकार केलं पाहिजे. आणि समाजाच्या चेहऱ्यावरती जे लेकरं आहेत, जे आरक्षणाची 50-60 वर्षापासून वाट बघते, ते एकदा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा. पण याचं नेतृत्व जे आहे
तर ते म्हणजे ते नेतृत्व तुमच्याकडे कधी आलं? म्हणजे तुमच्या नेतृत्वामध्ये आंदोलनं सुरू झाली ते छोट्या पातळीवर, गाव पातळीवर असेल, ती कधीपासून सुरू झाली? मी दादा याला कधीच नेतृत्व मानलं नाही. मला नेतृत्व म्हणजे काय कळत नसायचं. मला काय वाटायचं की जर समाज उभा राहिला ना, समाजाचा हट्ट एकच आहे, पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. मग ते इच्छा कोण कसं काय पूर्ण होत नाही, किंवा आपण विजयाच्या जवळ येतोय आणि विजयाच्या जवळ आलेलं असताना हुकतंयच कसं काय. म्हणजे प्रत्येक वेळेस असं ह्या 4-5 पिढ्यात, ह्या 40-42 वर्षात असंच घडतं गेलं. जवळ आलं कीच हुकतंय. नेमकं कुठं काय अडलंय काहीच कळत नसायचं. आपण एक सारासार विचार केला, देशातले आंदोलनं कोणाचं फसलं, कोणाचं यशस्वी झालं, ते कशामुळे झालं, याला कोणी काही आडवा पडलाय का, कोणी कोणाचे पाय ओढलेत का, कशामुळे यशस्वी झालं नाही, लोक कसे आलेत, याच्यात कोणी हात घातल्यावर हे आंदोलन आत्तापर्यंत यशस्वी होतं, अमुक माणूस येऊन गेल्याच्या नंतर हे कसं काय फुटलंय, किंवा कोणाचं फुटलं नाही, लोक येऊन गेले. या राज्यातल्या आणि देशातल्या आंदोलनाचा एक विचार केला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमेकाव्याचा आम्ही जोड दिला विचाराचा. मी तरी किमान तसं केलं. आणि त्या धोरणानं कुठं थांबायचं, कुठं नाही थांबायचं, कोणत्या टायमाला 2 पावलं मागायचं, कोणत्या टायमाला पुढं जायचं. समाजाला जर यशस्वी करायचं असेल हे लढा, तर आपणच चाणक्य बुद्धी ठुली तर हे होईल. आपण जर मोगम वागलो, लोक येतं आणि मग ते मस्तीत आला आणि ते सगळं विसरूनच गेला, जमिनीवरचे पाय सोडून दिले, त्याच्या स्टाईलनंच वागायला लागला, थोडं चेचमेच घाल, कुंकड काहीच कर. म्हणलं ते नाही करता आपण आंदोलनं कसे कसे फुटले किंवा आंदोलनं कशी कशी यशस्वी झाले, त्याला कारणीभूत काय हे शोधलं आणि सगळ्याचा एक जोड दिला आणि हे आंदोलन सुरू केलं. आणि आज ते यशस्वी होतं आहे. जवळपास 80% आंदोलन यशस्वी झाले. हे लपून ठेवलेल्या नोंदी बाहेर निघाल्यात. म्हणजे 32 लाख लोकांच्या, लेकरांच्या घरात आज आयुष्याची भाकरी गेलेली आंदोलन. म्हणजे हे आंदोलन जवळपास यशस्वी झालेले. राहिला सरसकटचा मुद्दा तर 24 डिसेंबर त्याच्यासाठीच. पण जेव्हा हे आंदोलन तुम्ही सुरू केलं होतं गावामध्ये, तेव्हा त्याचा अंतिम परिणाम तुमच्या लेखी काय तुम्ही बघत होता? त्याचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते तर अर्थातच तुम्हाला अपेक्षित स्वप्नातही नसेल की असं त्याला काहीतरी रूप येईल. तुम्ही त्यावेळच्या आंदोलनामधून काय जास्तीत जास्त काय साधेल, काय मिळेल असं तुम्हाला वाटत होतं तेव्हा? हे साष्ट पिंपळगावपासून भांबेरी ते वडीकाळ्या इथपर्यंतचा प्रवास होता. हे सलग 2 वर्षाचा. महाविकास आघाडीच्या काळापासून हे आंदोलन सुरू आहे सलग. तर आत्ता यांच्या हे सरकारपर्यंत लगातार हे सुरू. हे बंद नव्हतं मध्ये. पण जेव्हा ते सुरू केलं त्यावेळेला ते काय, म्हणजे ते काय होतं? उपोषणच होतं. हो, मराठा आरक्षणासाठीच. आणि उपोषण सगळे शांततेचं. ते तर राज्यव्यापी आंदोलन होतं साष्ट पिंपळगावचं. ते तर खूप राज्यभर गाजलं होतं प्रचंड. ते किती दिवस चाललं? ते 3.5 महिने, सलग 3.5 महिने. आणि कोरोनाचा काळ होता, त्यावेळेस लोकसुद्धा जास्त बाहेर निघत नसायचे. तरी पण तिथं राज्यभर कार्यक्रम, राज्यातून लोक येऊन कार्यक्रम झाले. ही मागणी तेव्हापासून लावून धरलेली सलग. हे मिळवायचंच, हेच पहिल्यापासूनचा. पण मग त्यावेळेला ते आंदोलन तुम्ही जेव्हा थांबवलं, मागं घेतलं, उपोषण सोडलं, त्यावेळेला काय पॉईंटवर ते सोडलं होतं? की ज्या त्या वेळेच्या मागण्या होत्या. समजा 42 बांधवांनी बलिदान दिलं होतं, 3.5 वर्षे ते रखडलेले मुद्दे होते, हे सरकारनं सोडले नव्हते. सारथीला आणि महामंडळाला काही आर्थिक भागभांडवल लागत होतं, त्याबाबतचे काही मुद्दे होते. हॉस्टेलच्या ज्या त्यांनी जागा देऊ म्हणली होती त्या दिल्या नव्हत्या, तर त्या संपादित करायला जिल्हाभर त्यावेळेस सुरू केल्या. अशा त्याच्या अनेक मागण्या होत्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता. त्याचे हिअरिंग होत नसायच्या. ते ओपन कोर्टात घ्यायचं का चेंबरला घ्यायचं या विषयात चालायचं. तर आणि ते 5 मेला रद्द झालं आरक्षण. आणि आम्ही मराठा समाजानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आणि त्या दिवशी साष्ट पिंपळगावचं आंदोलन थांबलं. त्यानंतर पुन्हा एकदा आमच्या लक्षात आलं की आपलं आरक्षण तिकडं नाहीच, ते टिकतच नाही. असं 2दा झालं. राणेसाहेबाच्या समितीच्या वेळेसही झालं आणि गायकवाड साहेबांच्या आयोगानं दिलेलं आरक्षण हेही उडालं. म्हणजे आता तिकडं टिकतच नाही. आपलं खरं आरक्षण इथं आहे आणि आपण ते घेतलं पाहिजे. कारण आमचा एक भाऊ कुणबी म्हणून आरक्षणात आहे, आम्ही का नाही. आणि मराठ्यांच्या नशिबानं नेमक्या त्या नोंदी पण सापडायल्यात. आता 1805 पासून शोधायला सुरुवात केली. आम्ही सरकार सांगितलं तुम्ही 1805 पासून सुद्धा शोधा, कारण तुम्ही 1967 पासून पुढे शोधतात तर मागचा डाटा तसाच राहून जाईल. त्यांनी ते आता शोधायला सुरुवात केली. पण मग जेव्हा हे आत्ताचं आंदोलन तुम्ही सुरू केलं अंतरवली सराटीत, त्यावेळेला तुमचं की जास्तीत जास्त याच्यातून काय आपल्या पदरात पडेल असं तुमची त्यावेळेला धारणा होती? काय, कोणत्या टप्प्यापर्यंत हे पुढं जाईल? नाही, आरक्षणच ही धारणा होती की हे घ्यायचं. आता किती दिवस लोकांनी तर लढायचं नाही. पण एखाद्या छोट्या गावामध्ये बसून असं आंदोलन करणं, म्हणजे त्यावेळेला तर मीडियाचं त्या आंदोलनाकडे लक्षही नव्हतं.
तुम्ही बसला होतात खूप आधीपासून, पण मीडियाचं लक्ष गेलं तिथं जेव्हा लाठीमार झाला आणि तो सगळा उद्रेक झाला, त्यानंतर मीडियाचं लक्ष गेलं. तर जेव्हा मीडिया पण आपल्याकडे लक्ष देत नाही आहे, राजकारणी आपल्याकडे बघत नाही आहेत आणि आपण उपोषण करतोय, तर तो फार चॅलेंजिंग आणि म्हणजे तो काळ जो आहे की त्याच्यात भविष्य काय माहितीच नाही आहे. किती काळ बसायला लागेल, त्याच्यातनं कुणी येणार आहे की नाही काही माहिती नाही. तर अशा वेळेला तरीही तुम्ही की आपल्याला आरक्षण मिळेपर्यंत कुणी नाही लक्ष दिलं तरीसुद्धा आपण उपोषण सुरूच ठेवायचं असं म्हणून बसला होता. 2011 पासून दादा हे चालू आहे की 2 वर्षात तर लगातारच नाही, त्याच्या अगोदर ते मिळवायचंच, हीच एक हट्ट होता. नाही पण जर समजा म्हणजे त्या आंदोलनाकडे कोणाचं लक्षच नसतं गेलं तर मग त्याचं पुढं फलित काय होतं? आम्ही उठतच नव्हतो ना. यावेळेस आम्ही 123 गाव एकत्र आलो होतो. मधल्या काळात आम्ही 12 यायचो, 13 यायचो. गोदापट्ट्यातले जे बीड जिल्हा आणि जालना जिल्ह्यातले गोदापट्ट्यातले 123 गाव आहेत ते 11 तालुक्यातले. आम्ही ठरवलंच होतं आता की 10 आणि 12 आता समजा जर छोटे छोटे प्रश्न सुटत असले आणि त्यावेळेस काय करायचो आम्ही, एक 8-10 मागण्या घ्यायचो आणि ते खालच्या सरकार सोडायचं आणि ते वरची मेन तशीच राहून जायची. त्यामुळे खालच्या आणि फिलच्या बंदच करून टाकल्या. म्हणलं आता एकच घ्या, मी सोडली तरी ती सुटल, नाही तर बघूयात कशी देत नाही. आणि 123 गाव एकत्र आलो म्हणजे आम्ही जवळपास 3 लाखाच्या आसपास आमची संख्या झाली. आणि आम्ही 29 ऑगस्टला पहिला कार्यक्रम घेतला आणि तिथूनच एल्गार पुकारला की आता आरक्षण घेतल्याशिवाय 123 गावांना हटायचं नाही. आणि 123 गावातून त्या दिवशी 2.5 ते 3 लाख लोक एका जागेवर आले आणि त्या दिवशीच आमरण उपोषण सुरू झालं. त्याचं रूपांतर असं झालं की राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला आणि आज हे आंदोलन आता यशाकडे. या आंदोलनाचा तुम्ही चेहरा झालात आणि हे तर म्हणजे माझ्या पाहण्यात असं उदाहरण नाही आहे की एखादा कुठल्या तरी गावामधला असा एखादा तरुण या पद्धतीनं म्हणजे सगळ्या महाराष्ट्रभर आज तुमचा चेहरा आहे. मराठा एक म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रमुख जातीचा नेता, त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन तो झेंडा घेऊन जाणारा, जो आत्तापर्यंत असा इतका मोठा चेहरा मिळाला नव्हता. तुम्हाला असं कधीतरी वाटलं होतं की असं काही होईल आपल्या आयुष्यात? आपला म्हणजे आज ज्या पद्धतीनं तुमचं स्वागत होतं आहे, JCBतनं फुलं उधळली जात आहेत, तुम्ही कधी स्वप्नात सुद्धा असं बघितलं होतं? ती JCBचीतले पोटदुखी, फुलं आमची, JCB त्यांचे आता एवढाच फरक आहे फक्त. तेच त्यांना जमा नाहीत, फुलं आमच्या लोकांना. ते असं म्हणालेत ना की स्वतःला गरीब म्हणवतात, तर मग एवढी JCB आणि फुलं कुठनं येतात? सुषमा अंधारेंचा प्रश्न आहे त्याच्याबद्दलचा. नाही नाही, फुलाचा आणि गरिबीचं काय संबंध आहे? आता 60-70 वर्ष झाले समाज वाट बघतोय ज्या गोष्टीची, ते मिळत नव्हतं, लपून ठेवलेलं होतं. आरक्षण आमच्या नोंदी आता त्या बाहेर निघल्या. मी समाजाला मायबाप मानतोय, मग आता आम्ही मायलेकरं झालो. गावात गेल्यावर ते 4-2 फुलं टाकीते ना. आता त्याला त्याच्यावर 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. एक तर जर स्वतःला म्हणजे 2-3 मुद्दे जे तुमचे विरोधक याबद्दलचे विचारतायत, खरं तर त्या प्रश्नाच्याकडे येण्याच्या आधी माझा तो प्रश्न बाजूला राहिला की तुमचं स्वप्न तुम्ही असं कधी बघितलं होतं का की असं काहीतरी होईल आपल्या आयुष्यात? नाही नाही, बघितलं नव्हतं, परंतु प्रामाणिकपणा मी माझा सोडलेला नाही समाजाशी. आपल्याला समाजाशी गद्दारी फक्त करायची नाही. हे जीवन म्हणजे मीडियात येऊ, फोकसला येऊ अथवा न येऊ, कोणी सरकारनं लक्ष देऊ न देऊ, आपण पूर्ण आयुष्य या समाजाच्या प्रश्नासाठी घालायचं. आणि हे ठरवून होतं इतकं मोठं होईल किंवा आंदोलन असं होईल हे डोक्यात नव्हतं बी आणि असतं बी. तरी मी आजही त्याच भूमिकेत आहे. तरी पण झाल्यावर लोकांच्या डोक्यात थोडी तरी हवा शिरतीच. मी कसलीच हवा शिरू दिली नाही, कारण इथं आजकाल दादा इतका अवघड आहे. एखाद्या आमदारांनी जरी खांद्यावर हात ठेवला ना, माणसं नीटच बोलत नाही दुसऱ्या दिवशी. आपल्यापाशी पुरं मंत्रिमंडळ बसून होतं, पण पुरं कधरलं होतं, कारण मी ते आंदोलन संबंध मेंटेन करण्यासाठी केलंच नव्हतं. माझ्या समाजाला न्याय मिळण्यासाठी ते आंदोलन होतं. मी माझा प्रामाणिकपणा माझ्या समाजासमोर सिद्ध केला आणि समाजाने ते मान्य केलं. पण हा फार आतून समाधान देणार असेल ना की अख्खं मंत्रिमंडळ आपल्या इथं बसून राहिलंय, सगळे मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री सगळेजण, महाराष्ट्रातलं यच्चयावत मोठा नेता तिथं येऊन तुमच्याशी बोलायची संधी मिळावी म्हणून तिथं येऊन धडपडत होता. हे म्हणजे 3 महिन्यांपूर्वी ह्याच्यातलं काहीही कुठं दूर पण दिसत नव्हतं आणि 3 महिन्यामध्ये असं काही झालं की आता सगळेजण रांगा लावून आहेत, तर हे आतून कुठंतरी सुखावणारं असेल ना? नाही, ते आलेत म्हणून सुखावणार असतो तर मागच आंदोलन बंद पडलं असतं. समाज एकत्र झाला तिथं खरंच सुखावलं होतं. 2-4 तुमच्याबद्दलचे मुख्य आक्षेप आहेत.
त्यातला एक तर गोष्ट अशी आहे की तुमच्या एका सहकार्याला काल त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडला आणि त्याला पकडलं, अटक झाली. त्याचा काहीतरी वाळूशी वगैरे संबंध आहे असंही ऐकलं. मला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नाही आहे, पण त्याचा वाळू व्यवसायाशी वगैरेही संबंध आहे आणि मग वाळू व्यावसायिक या आंदोलनामध्ये आहेत अशा प्रकारचा एक आक्षेप किंवा टीका एक. दुसरं, ज्या पद्धतीनं आम्ही गरीब आहोत असं म्हणायचं आणि फुलांची मग JCB 100 येतात कुठून आणि फुलांचा खर्च होतो कुठून, असा तो प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे. तिसरा मुद्दा आहे तो, तुम्ही परवा बोलताना असं म्हणालात की ज्यांची लायकी नाही त्यांच्या हाताखाली मराठ्यांना काम करायला लागते. तर म्हणजे लायकी फक्त जातीमध्ये जन्मलेल्यांचीच असती का? तर हे 3 मुख्य जे आहेत आत्ताचे प्रश्न, त्याच्याबद्दल तुमचं काय उत्तर आहे? नाही ते ताईंना ते जातीकडे वळायलाच नाही पाहिजे तो मुद्दा. कारण मी त्या हेतूनं बोललो बी नाही आणि माझ्या मनात तसं नाही आहे, कोणत्याच समाजाबद्दल नाही. असतं तर एवढा मोठा समाज धनगर बांधवांपासून प्रकाश आंबेडकर साहेबांपर्यंत आणि आठवले साहेबांपासून हे सगळेच लोक एका बाजूने उभा राहिले नसते. ते माझ्या बुद्धीला शिवत पण नाही जातीवाद. मी आरक्षण मागतोय म्हणजे जातीवाद नाही करत. जातीवाद कशाला म्हणायचं की तुम्ही रक्तपात केला आणि दंगली घडवल्यात, त्याला जाती तेढ निर्माण केला किंवा जाती दंगली घडवल्या, त्याला जातीवादी म्हणायचे. मी एका समाजाचं आरक्षण मागतो म्हणजे तो जातीवाद नाही होऊ शकत. ती केंद्राची राज्याची सुविधा आहे, ती एका समाजाला, गरीब समाजाला दिली पाहिजे, ह्या भूमिकेतून माझा तो उद्देश होता. आणि मी त्या राजकारणी लोकांबद्दल बोलतो, आमचे हुशार असूनही आम्हाला ज्यांचं नाही त्यांना आता सुशिक्षित बेकार म्हणून त्यांच्या मागे झेंडे घेऊन पळायला लागले. हा माझा बोलण्याचा उद्देश होता. त्यांना जातीकडे वाढण्याची आवश्यकता नव्हती आणि त्यांनी तो घेऊसुद्धा नाही. त्यांचा काही समज असेल त्यांनी तो काढून टाकायला पाहिजे. कारण जातीबद्दल बोलणारा मी नाही. नसता गावागावातले दलित बांधव, OBC बांधवसुद्धा उभा राहिला नसता, धनगर बांधवसुद्धा उभा राहिला नसता. आणि असं काही नाही. ते वाळूचं फिळूचं म्हणताय ना तुम्ही, काय याची वाळूचे धोत्रावाले माणसं बसले ते वाळू काढीत असते. काय मग काही सांगून असं नाही चालणार. तुमचा कोणतरी तुमच्या बरोबरचा तो हातात त्याच्याकडं गावठी पिस्तूल सापडलं, रिव्हॉल्वर सापडलं, तो तुमच्या बरोबर फिरत होता, त्याला अटक झाली. नाही, माझ्याबरोबर तर सगळं महाराष्ट्रच फिरतोय दादा. आणि कार्यकर्ते म्हणाल तर महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते, मी बी त्यांचा कार्यकर्ता आहे. आम्ही एकमेकाचे कार्यकर्ते सगळे. मला त्याबद्दलची अधिकृत ती माहिती नाही आहे, परंतु अटक का केलं हा पण एक कळीचा मुद्दा आहे. सरकारने स्पष्ट सांगितलं होतं की तुमच्यावरती निष्पापपणानं हल्ला झालेला आहे, तुमच्या माता मावल्यांना मारलेले. कारण 307 तुमच्यावर बसत नाही, 120 आमच्यावर बसत नाही, 353 आमच्यावर बसत नाही, कारण ते शासकीय कार्यालय नाही. आम्ही तुमचा कोणालाही अटक नाही करणार. याला अटक करायची गरजच काय होती? पिस्तूल सापडला असेल गावठी तर त्याची अधिकृत माहिती घेतली आणि मी हॉस्पिटल होतो रात्री, केंद्रे साहेबाला बी माहिती आणि मी तिथून इथं आलो. आता इथून जालन्याला गेलो आणि मी त्याची अधिकृत माहिती घेऊन सगळ्याच चॅनलच्या बांधवाला बोललं, पण अधिकृत माहितीच ज्याबद्दल नाही आहे त्याबद्दल काही मी बोलणं तरी मला वाटतं ते योग्य होणार नाही. पण आम्हाला जे आंतरवालीतले कार्यकर्ते आहेत, या आंतरवालीतल्या कार्यकर्त्याला तुम्ही अटकच का केली? तुम्हीच बोललात करणार नाहीत. कारण दादा 120 आम्हाला लागू शकत नाही, कारण कट आम्ही कसा रचला? आमच्या जागेवरती इथं बसलो आम्ही, इथं आपण आता बसलो, आपण कसा कट रचला? तुम्ही बाहेरून आलात 700 जण, कटच रचून आत आलो ना आम्हाला मारलाय ना तुम्ही. 120 आमच्यावर कसा लागू शकतो? इथं कोणतं शासकीय कार्यालय म्हणून 153 आमच्यावर लागणार? 307 सारखं इथं काय घडले? आमच्या हातात काय तिथं? लेकरं मांडीवरती होते महिलांची. पण त्याच्याबद्दल तुम्हाला पूर्वकल्पना होती? म्हणजे त्याच्याबद्दल खूप त्याच्यातलं काय राजकारण आहे? लाठीमाराचे आदेश कोणी दिले, का दिले, कशासाठी दिले? मग त्याच्याबद्दल आधी तुम्हाला पूर्वकल्पना दिलेली होती कोणीतरी की असे पोलीस येत आहेत आणि त्यामुळे तुम्ही तयारीमध्ये होतात वगैरे? या स्वरूपाच्या ज्या चर्चा आणि या स्वरूपाची जी भाषणं गेल्या काही काळामध्ये होत आहेत, तर त्याचं वास्तव काय आहे? तुम्हाला कल्पना होती की आपल्याला पोलीस येतील आणि मग तुम्ही म्हणजे त्यावेळेला तुमच्या मनामध्ये काय होतं? आपल्याला पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला ते हॉस्पिटलला घेऊन जाणार होते, ते काय तुम्हाला अटक करत नव्हते? मग उपोषणाचा 3रा दिवस होता. सगळ्याला माहिती आहे मला 10-12 दिवस काहीच होत नाही, मायात नुसते हाडकं आहेत, त्यामुळे मला काय होत नाही 10-12 दिवस. 3ऱ्या दिवशी असं काय झालं तर मला हॉस्पिटलला न्यायला, त्यांचे डॉक्टर सांगतात याला काही नाही झालं, आणि पोलिस म्हणतात हॉस्पिटलला न्यायला लागत. याचं काय कारण? अगोदर 2 दिवस ते आले होते, 400-500 जण आले होते. त्यांनी सांगितलं हॉस्पिटलला न्यायला लागेल. म्हणलं झालं काय ते तर सांग, का नुसतंच न्यायचं आहे? ते म्हणे तुम्ही सलाईन ते घ्या. म्हणलं लावा इथंच. मग SP आणि ते वापस गेले सगळे. कलेक्टरसुद्धा स्वतः होते त्या दिवशी. ते वापस गेले. म्हणले आता सगळं तयार म्हणल्या त्यानंतर आता काहीच करता येणार नाही. त्यांचा डाव होता त्याविषयी मोडला नसतं. मी नाही म्हणणं न्यायचं होतं त्यांना. मी हो म्हणल्यामुळे त्यांना काय करता येतं. दुसऱ्या दिवशी परत आले. मग तर ते हेल्मेटच्या गाड्या भरून आणल्या स्पेशल,
दाव्याच्या गाड्या, काठ्याच्या गाड्या, असं त्यांनी ते सगळं प्लॅनिंगनंच करून आले ते आणि न्यायचं म्हणे. आणि त्यांनी एकाएकीच मारायला सुरुवात केली लोकांना अचानक. ते बी ठीक आहे, चला मारलंच ना तुम्ही लेकरांना पोरांना मारलं असतं काय वाटलं नसतं. पण त्या महिला बारीक बारीक लेकरं घेऊन तिथं बसल्या होत्या, कारण आमरण उपोषणासारखं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून तर महिला तिथं बसल्या होत्या ना. मग वरून डोके फुटलेत, खाली 4-4 महिन्याचे लेकरं मांडीवर, त्यांच्यावर रक्त पडतंय, आईचं डोकं फुटलेलं. ते एक इतकं भयानक दृश्य होतं की खूपच. बरं आता तुम्हाला न्यायचंच होतं ना मला, मग तिथं का ठुला हा माझा प्रश्न. तुम्ही मला घेऊन का नाही गेले? मी आत्तापर्यंत तिथं बसलेलो. तुम्हाला हॉस्पिटलला न्यायचं होतं ना मला, तुम्ही नेलं का? मी तिथंच आहे. म्हणजे याचा अर्थ हे आंदोलन तुम्हाला मोडायचं होतं. आदेशाच्याबद्दल तुम्ही विचारलंय, पहिल्यांदा विचारलं आदेश कोणी दिले, तर पहिल्यांदा हेच पोलिस म्हणायचे वरच्याने दिले. वरचे म्हणतात खालच्याने दिले. आता दिले कोणी? खालचा सांगा ना, तर वरचा सांगा ना. तुमच्यातच गप्पा आणायला लागले. आम्हाला इकडं काहीच सांगा नाही ते कोणी दिलं ते. हे त्याच्यावर लुटी दे, ते त्याच्यावर लुटी दे. नाही, पण त्याच्यामध्ये त्या दिवशी भुजबळांनी जाहीर सभेत पण केलं की महिला पोलिसांशी गैरव्यवहार झाले. तुम्ही त्याच्याबद्दलची आता त्यांची मागणी आहे की तुम्ही इन्क्वायरी कमिटी एक अपॉइंट करा की महिला पोलिसांशी जो व्यवहार तिथं झाला असा आरोप आहे. आणि मग त्याच्यामध्ये नीलम गोरे, सुप्रिया सुळे वगैरे या सगळ्यांची एक कमिटी करून हे सगळ्याची चौकशी करावी. तर हा जो आक्षेप आणि आरोप आहे, तुमचं काहीतरी मत असेल ना त्याच्याबद्दल, महिला पोलिसांच्याबद्दल झालेल्या दुर्व्यवहाराबद्दल. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो आणि महिलांशी अशी वागणूक आपण ठेवतो. नाही, हे प्रश्न तर त्याने सरकारने विचारूच नाही शिवाजी महाराजांच्या विचारांबद्दलचा. हे जर त्यांच्या मनात बी असतं ना, निष्पाप महिलाला त्यांनी मारलंच नसतं. आणि तुम्ही हो द्या ना चौकशी, आम्ही कुठं नाही म्हणतो. तुम्ही न्यायालयीन चौकशी बसवा त्याच्यावरती. कोण कोण अधिकारी बी आहेत ना, कोणी कट रचला आहे त्यांच्या सगळ्या रेकॉर्डिंगसुद्धा मागच्या 15-20 दिवसाच्या काढा. आमच्या काढा होत्या दूध का दूध पाणी एकदा जाऊ द्या. प्रश्न विचारला ना, तुम्ही तिथे होते, कारण आम्ही फक्त ऐकतोच आहे काय काय घडलं तिथे. तुम्ही तिथे होते तर नक्की काय झालं? कारण एक वाक्य असं पण भुजबळ बोलले की 70 पोलीस काय पाय घसरून तर पडले नाही तिथे, 70 पोलीस जखमी झाले, महिला पोलीसही जखमी झाल्या. तर हे जे काय तुम्ही पाहत होते, आम्हाला मान्य तुम्ही सांगताय की तिथे त्यांनी लाठीचार्जच सुरू केला, हेल्मेट घेऊनच आले होते, पण मग ते जेव्हा जखमी झाले असं म्हणतात तेव्हा काय घडलं होतं ते आम्हाला सांगा ना नक्की. नाही, तिथं सगळं शांततेचं वातावरण होतं. त्यांना मारायला ते इतके कलाकार होते ताई, ते त्यांच्यातच कोप राहणीत होते एकमेकाला आधी. एकमेकांना मारत. हां, आणि ते जवळ आले ना त्याचं माणसाच्या अंगावर जायचे. म्हणजे नाही का आपला राग येण्यासारखं असं माणसाच्या अंगावर जायचे. मागं सरळ किंवा मग काठीनं लोटायचं. मग एखाद्याला नाही का आपण चालता काठी जर डवचिले त्याला लगेच राग येतोय, असे काहीतरी प्रकार करायचे. लोक हात जोडतानाचे व्हिडिओ आहेत. तुम्ही शांत राहा, तुम्ही लोकात घुसू नका, तुम्ही इतके मोठे आलात. कारण जवळपास 700-800 पोलीस असाल SRP ते. तुम्ही इतके मोठे आलात, तुमचा डाव आमच्या लक्षात आला आहे, तुम्ही हाणतान महिला येतात, हात जोडत होते लोक. तेवढ्यात त्यांनी ढकलाढकली एकाएकी सुरू केली. ते पोरं पडापडी खाली सुरू झाली की जे सुरू झालं कोण ते त्यांनी त्यांच्या तर काही डोक्यात हाणलं आता एकामेकाचे. तुम्ही काढा ना, आमचं म्हणणं काय आहे, आम्ही आमचीच बाजू बी नाही सांगत. तुम्ही होद्याच ती न्यायालयीन चौकशी, हो द्या दूध का दूध पाणी. मध्ये कांदे बी खायला मिळतात ना म्हणतात, जाऊन द्या कांदे खायला बऱ्याच जणाला त्यांना. आपण बोलताना आता सांगितलं असं की पोलिसांनीच पोलिसांना लाठ्या मारल्या, तर त्या तिथेच मारल्या की ते नंतर मारल्या आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले? नेमकं तुमच्यासमोर तुम्हाला काय म्हणायचं यातून? नाही, सुरुवातीचा प्रकार असा होता की ढकलाढकली सुरू होती. एकाएकी सगळे SRP आणि ते पोलिस आणि ते सगळेच घुसले. त्यामुळे प्रचंड ते लोटालोटीनंच काही लोक खाली पडले होते. आधीच खाली पडले, ते उठले तोपर्यंत इतका धूर झाला, म्हणजे तेवढी आम्हाला ते लोटालोटी दिसली त्यांची. त्याच्यानंतर इतका प्रचंड धूर झाला की कोणीच कोणाला दिसायना, कोणीच कोणाला. आणि ते एकाएकीच त्यांनी मारायला सुरू केलं. तिथपर्यंतच दिसलं. जे आले त्यावेळेस लुटीतच आले, कारण तिथं गर्दी होती ना लोकांची. इकडच्या बाजूनं घुसले आणि तिकडच्या बाजूला लुटत गेले. मी इकडच्या बाजूला होतो. इकडचा आलेला पोलीस इकडंच यायला पाहिजे माझ्याकडं, तिकडं आडवा नाही जायला पाहिजे ना. ते तिकडं घुसले असे मंदिराकडं, आणि तिकडचे लोक पूर्ण असे लोटले बाजूला, आणि काही लोक असे खाली पडले. ते प्रकार झाले आणि डायरेक्ट काठ्याने वर हात केलेले दिसले. कारण एकाही पोलिसांनी एक हाताने काठी आणलेले नाही, दोन्ही हाताने आणलेले आहेत त्यांनी पोरांना. त्यामुळे ते धूर एवढा झाला की ते धुरात काही दिसलं नाही. पण तुम्हाला दिसलं नाही, पण म्हणजे ह्याच्याबद्दल खात्री आहे की आंदोलक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची म्हणा काही झालीच नाही? सगळे हात जोडत होते. आम्ही वाटल्यास तुम्हाला व्हिडिओ पुन्हा एकदा देतो. हात जोडत होते, तुम्ही हाणू नका. ते जे लोटायला लागले ना, ते स्पीडनं आलेले होते, कारण ते ठरून असू शकतं असलेल्यामुळं ते माणूस त्या ताकदीनं लोटत असतो.
आणि नुसतं घाबरावं म्हणलं किंवा नुसतं बोलून बघा असं म्हणलं तर ते त्या स्टाईल तेव्हाच नाही, पण लक्षात येते. लोकांचे दगडफेकीचे पण व्हिज्युअल्स आहेत ना. लोक दगड मारतायत वगैरे, हे पण व्हिज्युअल्स आहेत. आणि दुसरं जे एक म्हटलं जातं की जखमी झालेल्या आंदोलकांपेक्षा जखमी झालेल्या पोलिसांची संख्या जास्त आहे. अहो ते इटाची आणत होते पोलिस, आमच्याच भिताड्याची इटा काढत 3-4 हजार त्यांनी मारण्याचे आणल्यात लोकांना. पोलीस कुठे इटा आणते असतात का? कित्येक तरी व्हिडिओ आहेत ना. आणि आम्ही कुठं समर्थन केलं आहे का? आम्ही कधी समर्थन केलं बी नाही ना. जे चूक येते ते तुम्ही शोधा, परंतु हे का घडून आणलं यांना मात्र सगळ्याला मध्ये जाऊ दे. यांना सोडू नका तुम्ही. आता किमान दुसऱ्या गावांनी राज्यात तरी असं होणार नाही की पोलिसांनी इतक्या निष्पाप लोकांवरती महिलांवरती मार बसल. यांना जाऊ द्याच एकदा सगळ्यांना. पण हा जो तुमचा तुम्ही प्रश्न केलात उपस्थित की जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला म्हणून आले होते तर का नेलं नाही, मग सोडून का दिलं, तर हा फार फार महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न आहे. तर हा तुम्ही कधी विचारलात का? हे जे तुम्हाला सतत येऊन भेटणारे सरकारमधले पण इतके लोक आहेत, तर त्यांचं त्याच्याबद्दलचं उत्तर काय की का तुम्हाला जर एवढे पोलीस पाठवले होते तर तुम्हाला तिथून उचलून का नाही नेलं? काय ते विषय झाला होता ना, त्यावेळेस झाला होता. मला सोडून नाही दिलं, मी तिथंच आहे. फक्त यांना लोक हाणून आंदोलन मोडायचं होतं. आम्ही तिथंच आहेत. आणि प्रश्न विचारला ना आम्ही याचं कशामुळं मला नेलं नाही. ते म्हणते जाऊन दे बाबा एवढी बार. काय बोलावं त्यांना. पण त्या दिवशी बोलताना भुजबळांनी त्याच सभेत असा आरोप लावला की ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यावेळेस तुम्ही तिथून गेला आणि त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस रोहित पवार तिथे आले, जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, आणि इतर राजकारण्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी आणून बसवलं. असं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की नंतर जे तुमचं उपोषण सुरू झालं यामागे राजकीय नेते आहेत आणि खास करून विरोधक आहेत असं त्यांना सांगायचं होतं. त्याबद्दल काय सांगाल? तुम्ही लाठीचार्ज झाल्यानंतरही त्याच ठिकाणी होता की काही वेळापुरतं दुसऱ्या ठिकाणी गेला होता? नाही नाही, काही वेळापुरतं बाजूला होतच नाही मी, कारण तिथे एवढा धूर होता आणि माझा 4था दिवस होता. माझं नाकतोंड पूर्ण बंद व्हायला लागलं होतं टोटल. ते धूर इतका विचित्र होता की डोळेसुद्धा उघडत नव्हते, इतका विचित्र होता. म्हणून तिथंच बाजूला काही महिलांनी ओढत नेलं होतं. कारण मला मी तर अगोदर पडलो होतं, असंच बोर्ड लावला होता. त्या महिलांनी मला लुटलं की मी त्या बोर्डात पडलो. मी उठलोच नाही, कारण मला चालतासुद्धा येत नव्हतं ना जास्तीचं. त्यामुळं मग त्यांनी तिथं ठेवलं, थोडंसं बाजूला नेलं. ते धूर कमी झाला की मी तिथं आलो. तर रातभर आमची काय फजी झाली आम्हाला माहिती. पण जरांगेजी, या आंदोलनामध्ये कुठल्याही आंदोलनाला एक नायक असतो आणि एक खलनायक असतो जर ते यशस्वी व्हायचं असेल तर. या आंदोलनाचे म्हणजे ठरवून किंवा न ठरवता भुजबळ तुमच्याकडून खलनायक ठरवले गेलेत किंवा ठरले गेलेत, तर हे भुजबळांचं असं म्हणणं आहे की मला का टार्गेट करताय, मी काय वेगळं बोललोय, सगळेजण जे बोलतात तेच मी बोलतोय. मी म्हणतोय की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, मी म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. जे सगळे पक्ष, सगळे नेते हेच बोलत आहेत, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुम्ही सभांमधून सतत भुजबळांच्याबद्दल बोलताय, भुजबळांचा एकेरीत उल्लेख करत बोलताय. भुजबळांना त्यानंतर खूप वेगवेगळ्या खालच्या पातळीचे मेसेजेस आणि शिव्या देणारे असं सगळं त्यांच्या आयुष्यात सुरू झालेलं आहे. तर भुजबळच का? त्यांनी आज नाही पण 10-15 वर्षापासून त्यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. काय हे कशामुळे माहीत नाही आम्हाला, पण त्यांचा 10-15 वर्षापासून मराठा आरक्षणाला विरोध आहे. आणि कडाडूनही ते पण, कारण सगळ्यांना माहिती आहे त्यांनी कोणाकोणाची वाट लावलेली ह्या विरोध करण्यासाठी, हे सगळ्यांना माहिती. त्यामुळं आम्हाला खरंच सांगतो की त्यांच्यावरती बोलायला आम्हाला आता पहिल्यासारखं वैचारिक जे विरोध असतो तो असायला पाहिजे, मतभेदही वैचारिक असायलाच पाहिजेत. तिथपर्यंत ठीक होतं. त्यांच्या विचाराला आमचा विरोध होता, 100% विरोध होता, पण व्यक्ती म्हणून नव्हता. पण त्यांचा आता तर ते काय म्हणतायत की आम्ही मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, आमचा पाठिंबाच आहे. तर मग ते त्यांचं मत आहे ना. मग आता त्याच्या पलीकडे आता काय आणखीन तुम्हाला अपेक्षा? तर ह्यो कोणचा पाठिंबा आहे त्यांचा? आमच्या नोंदी सापडल्यात ओबीसी आरक्षणात, तुम्ही म्हणता 50%च वर्ग. ही कोणची पद्धत आहे? तुमची जमीन समजा इथं सापडली आणि तुम्हाला म्हणतोय घे तिकडं पुण्याकडं, कसं काय घेता तुम्ही? इथंच जागा सापडली ना, आमचा 7-12 इथला आहे, तुम्ही इथंच द्यायला लागेल ना. पुण्याला 200 किलोमीटर देऊन तिकडं कवा नांगर आणू आम्ही जाऊन? तुम्ही जाण तिकडे, जमत नाही का एखादी बार? दुसऱ्याला द्यायचं तिकडं काढून आणि तुम्ही खात चारा इथं कवर बी असं इतक्या. मग आमचं म्हणणं काय, इतक्या उंचीच्या माणसानं असलं बोलायचं आणि परत म्हणायचं एकेरी बोलले आणि दुहेरी बोलले, काही पण सांगायचं. आम्ही का बसलो होतो की नाही त्या दिवशी, काय पेपर आपल्या चॅनलच्या माध्यमातून बातम्या आल्या, बैठक झाली आणि तंबी दिली. आता फक्त जरांगे पाटलांनी एकेरीत उल्लेख करू नये. मी श्रीरामपूरची सभा संपलेली होती त्यावेळेस, शांत झालो, म्हणलं जाऊ दे ऐकायला लागतं एखादी बार. आम्ही तिथून 100 किंवा 90 किलोमीटर गेलो असतो. तो आपले भैयासुद्धा सोबतच होते त्या दिवशी. लगेच बातमी आली
मी शांत झालो ना, मग आता काय बोललो का नाही, लगेच बातमी आली, यावल्यातले बोर्डच फाडायला लावले आमचे सगळे. मग कसं काय गप बसन मी? तुम्ही मागून टोकरीता घेणं देणं, माणसं पुढे गेली. मागे 25 दिवस गप होतो. आमच्या आंबडला जायची काही गरज होती का? जायनात का कार्यक्रम घ्यावा, तिकडे जाऊन आमच्यावरच सुरू केलं. म्हणजे आम्ही शांत झालं. शंभूराजे देसाईचं एवढं म्हणलं, आम्ही त्यांना शांत केलं, तुम्ही आता गप बसा, सुरू करा. म्हणजे उलशी थंड पडलं की मग ते सुरू करतात आणि नाव मायाकडे घालते की हे मागं लागले. मला मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला ना, मग ते मराठ्याचं असू नाही ते कोणाचं असू, मी त्याला सोडितच नाही. कारण आमची जागा इथं आहे, आम्हाला इथं पाहिजे. तुम्ही तिकडं कसं काय घ्या म्हणता? मराठ्यांना विरोध नाही, तुम्ही वरचं घ्या. तुम्ही घ्या ना वरचं. तुम्हाला काय चावत आहे काय ते वरचं तिकडचं? म्हणजे दुसऱ्यांच्याबद्दल तुम्ही वेगळा विचार करणार. कायदा आणि घटना काय सांगते, नियम काय सांगतो, जर ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी त्यांच्या शासकीय नोंदी असतील तर त्यांना घेतलं पाहिजे. मग आता नोंदी मिळाल्यात ना, तरी नाही द्यायचं, तरी आत येऊ नका. कसं काय आत येऊ नका? कोण आडी तर बघू बरं आम्ही. आत्ता तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेला होता, तिथं त्या नोंदी सापडल्या, म्हणजे किंवा नोंदी आहेत असं आता लक्षात येते किंवा असं बोललं जाते. तर त्या नोंदींचा म्हणजे आता ज्या मागास जातीच्या बद्दलची जी नोंद लागेल, महसुली नोंद, तर त्याच्यामध्ये तर त्या नोंदी नाही आहेत, ज्या धार्मिक नोंदी आहेत त्यांची नोंद तुम्ही दखल त्याची घ्यावी असा तुमचा काही प्रयत्न असणार आहे? हो, मी सरकारकडे निरोप पाठवलेला आहे. पुन्हा एकदा मी प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे की पूर्वी असं माहीत नव्हतं, 1000 वर्षापूर्वी 500 वर्षापूर्वी की पुढं चालून आरक्षण मिळणार आहे असं कोणाला माहीत नव्हतं. सर्वसामान्य अशिक्षित लोक होते, अडाणी लोक होते पहिले सगळे. आता आम्ही सुशिक्षित झालो, ही भाग वेगळा आहे. पण त्यावेळेस त्यांना काय कळत नसायचं. ज्या ज्या हिंदू धर्माच्या देवताच्या ठिकाणी ते दर्शनाला जायचे, त्यावेळेस नोंदी घेण्याची एक पद्धत असायची जातीसह. मग त्याला माहीत नव्हतं त्यावेळेस की पुढं चालून 400 वर्षांनी आरक्षण लागणार आहे म्हणून आत्ताच कोण बी लिहून ठेवी. त्यावेळेस जे होतं ते लिहिलेलं असायचं. आणि त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित बांधवांनी असं दाखवलं की तिथं 20 ते 22 खोल्या भरून आहे. आणि आम्ही त्या प्रत्यक्ष बघितल्या. सरकारला आमची आज ABP माझा चॅनलच्या माध्यमातून विनंती की तुम्ही ते सगळे दस्तऐवज शासनाच्या ताब्यात घ्या आणि त्याचं जतन करण्यासाठी तिथंही व्यवस्था करा. तिथं जतन करायला त्यांच्याकडेही काही नाही आहे. मी प्रत्यक्ष तिथं बघितलं आहे. तुम्ही पुरातत्व विभागाकडे देऊन त्याचे महसुली अभिलेखे तयार करून तुम्हाला ते आरक्षण देण्यासाठी त्या शासनाच्या प्रक्रियेत ते पुरावे आणावं लागणार आहेत. कारण ते हजारो वर्षापूर्वीचे, जरी तुम्हाला ते आता अधिकृत घेता येत नसले तरी पुरातत्व विभागाच्या मार्फत तुम्हाला ते महसुली अभिलेखामार्फत ते घेता येतात आणि ते हजाराच्या संख्येत आहेत. त्याच्यात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा फायदा होऊ शकतो. तुम्ही फक्त त्याला तो दर्जा द्या आणि सरकार 100% देणे याची आम्हाला खात्री. पण त्याच्यात असं झालं की ते प्रकरण झाल्यानंतर ज्या पद्धतीची ॲक्शन सरकारनं पोलिसांवरच घेतली, त्यानंतर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं पूर्ण मनोबल असं गेलं की आमदारांची घरं जाळली तरी पोलिसांनी काही केलं नाही. ते बघत राहिले, कारण काही केलं तर नंतर त्याचे काय परिणाम भोगायला लागतील. हे जे दुसरं टोक गाठलं गेलं, तर हे एकूण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल फार गंभीर प्रश्न निर्माण करणार आहे. तुमच्या हॉटेलला तुमच्याच पाहुण्यानं जाळायची आणि बदनाम मराठ्याच्या आंदोलनाला करायचं आहे ना. पाहुण्यांनी जाळलं आणि मग पुण्याचं जाळलं. FIR आहेत आमच्याजवळ, FIR सुद्धा दिलेत भैयाकडे. तुमच्या FIR आहेत आमच्याजवळ. तुमच्याच पाहुण्यानं तुमच्याच हॉटेलला जाळायचे आणि लोक आमचे गुतवायला लागलात काय तिथं जाऊन तुम्ही? हा फार मोठा आरोप आहे. आरोप नाही, सत्तेचे सर. आम्ही FIR घातल्याशिवाय बोलतच नाहीत. तो असं कोणावर आरोप करायचा म्हणून करत नाहीत आम्ही. आमच्याजवळ FIR आहे त्यांचा. हे काय आम्ही थोडंच बोलतोय. कोणाचा FIR आहे? ते त्यांच्याच पाहुण्याचे आहेत, त्यांचेच आहेत ते. पण मग जी आमदारांची घरं जाळली ती आम्ही कुठे समर्थन केले ना. पण मग त्याच्यामध्ये तो जो मुद्दा आहे की मग त्यात अशी लोक आहेत का म्हणजे की ज्याचा या आंदोलनाशी संबंध नाही आणि मग त्यांनी परस्परांचा, तुमचं असं म्हणणं आहे की परस्परांचे काटे काढण्यासाठी या आंदोलनाचा वापर केला गेला? मला जे ऐकायला आलं बीडमध्ये काही राजकीय नेत्यांकडून की ज्यावेळेस हे पोरं चालले त्यावेळेस बीडमधलं एक पोरगण होतं, हे वेगळेच होते, तोंड बांधलेले, बॅगा होत्या यांच्या पाठीवरती आणि आणत होते. हे एक प्रकार असावा. दुसरा प्रकार की मग याचं फोड म्हणून ते त्यांचं फोड राहिलं. त्याने ते एखादा जरी दिसला मागं तरी तो दिसतो, तर त्यांनी एकामेकाचे फोड आणि आमचं गोरगरिबाचं आंदोलन बदनाम केलं असंही त्याच्यात दाट शक्यता आहे की त्यांनी एकामेकाचे ठोकायला चालू केले. पण आमचं वाटलं व्हायला लागलं नाही इकडं तुमच्यामुळं. आम्ही वारंवार सांगतो शांततेत आंदोलन करा. या शांततेच्या आंदोलनामुळं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आले, ते दुसरेच निघाले आणि गुतवायला तुम्ही मराठ्याचे पोर लागले. साखळी उपोषणमधून लोक उचलून आणले यांनी. ज्यांनी पहिले रस्ता रोको केले होते 6 महिन्यापूर्वी ते लोक उचलून आणले. ज्यांनी सभा घेतल्या होत्या किंवा शांततेत आंदोलन केलं त्यांना उचलून आणलं तुम्ही. माझ्या गावामध्ये सर्रास हे प्रकार आहे. बीडचे तर 2 आमदार म्हणले मराठ्यांच्या पोरांना जाळलंच नाही. ते पण ओबीसीचेच नेते आहेत ना.
तुम्हीच कोणते असे ओबीसीचे नेते लागून गेलात की एका जातीला तेढ निर्माण करायला लागलात आणि एका जातीविषयी असं बोलायला लागला. तुम्हाला हे शोभत नाही, कारण तुम्ही घटनेच्या पदावर बसलेला आहे, सध्या कायद्याच्या पदावर आहेत. तुम्हाला तुमच्याकडे पालकत्व आहे या राज्याचं. पण हे तुम्ही म्हणजे भुजबळांसाठी तर बोलताच आहे, पण गृहमंत्र्यांवरही खूप टीका झाली. तुमचा पण रोष आहे ना गृहमंत्र्यांवर. मध्यंतरी तुम्ही एकेरी भाषेतही बोलले होते, त्यांनी तर माफी मागितली होती पहिल्याच पत्रकार परिषदेत. आता गृहमंत्रालय, पोलीस हे सगळे उपमुख्यमंत्र्यांच्या अंडर येतात. नाही मग त्याच्यानंतर कुठं बोललो आम्ही? त्याच्यानंतर तेवढंच एकदा ते काय म्हणले, माझ्या पोलिसाला हाणलं. तुमचे पोलीस आहे का? जनता नाही का तुमची? 109 मराठ्यांनी काय निवडून दिले तुम्हाला? यासाठी दिले का तुम्हाला? त्याच्यावर बसलो आणि तुम्ही आमच्याच बाया माणसाला मारणार? ही उपकार फेडला का तुम्ही जनतेचा आमच्या महाराष्ट्रातले? ही माऊली तुमची नाही का? ही कोणचं आहे तुमचं? इकडे छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला सगळ्या देशात डफडे घेऊन मिरवायचं आणि इकडं तुम्ही अशी भाषा बोलणार एका माऊलीला मारल्यावर. गृहमंत्री म्हणून ते पोलीस सगळे त्यांच्या अंडर येतात, ते त्यांचे बॉस आहे म्हणा, हे तर आहेच ना. मग ते तुम्ही असं कम बोलताय की माझ्या पोलिसाला मारलं आणि ही जनता कोणाची? ही तुमची नाही का असं म्हणायचं? तुम्हाला पोलिस निवडून आणतात काय तुम्हाला सगळे? तुमच्यावर गुलाल कोणामुळे पडतोय? तुमचं राजकीय अस्तित्व टिकवलं आहे कोणी? तुम्ही काय एवढं समजता आम्हाला? हे कोणी टिकवलं आहे? यांच्याच तर बळावरती तुमच्या कपाळाला गुलाले आणि तुम्ही त्याच आईला हाणणार. ती आई तुमच्या उद्या पॉम्पलेट घेऊन चलते रस्त्यानं, माझा आमका आला पाहिजे, माझा तमका आला पाहिजे. त्या आईचे चिंधडे केले तुम्ही. मग आम्ही का बोलणार नाहीत? त्यांनी माफी मागितल्यानंतर एक बी दाखवा का आम्ही त्यांच्याविषयी बोललो. माफी मागितली, आम्ही विषय सोडून दिला, कारण आम्हाला आहेत तेवढे संस्कार या राज्याची संस्कृती टिकून धरायची. इतके दिवस बोललात फडणवीसांशी तुम्ही? हो, एकदा आलता फोन. काय म्हणाले? तब्येत कशी? म्हणलं आता धोरणात ही जशी, एवढंच, बाकी काय. अरे एकच वाक्य, फोन आला, फोन केला, त्यांनी विचारलं तब्येत कशी आहे, तुम्ही म्हटलं चांगली आहे, झाला, ठेवला फोन. असं थोडंच असतं. ती शिक्षक मग बोलायला नाहीच काही, त्यांजवळ काही नाही, माझ्याजवळ काही नाही. जे ठरायचं ते झालेलं होतं इकडंच सगळ्या मंत्र्यासंघ. ते लय डोकं लावी ते मला तिकडे आल्यावरती. त्यांचं नामचं आधीच झालेलं होतं, ते त्यांना माहीत बी असेल ना. तेवढंच झालं. जरांगेजी, उपोषणाच्या पहिल्या टप्प्यात सगळ्यात आधी तुमची मागणी होती की मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. पण नंतर मग आणखी काही दिवसांनी तुमची अशी मागणी आली की राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या किंवा कुणबी जात प्रमाणपत्र द्या. मग ही मध्य इतक्या दिवस एवढे दिवस गेले, ही उपरती तुम्हाला तेव्हा का आली? आधी तुमची ही मागणी का नव्हती? पहिल्यापासून मागणी तीच आहे. आमच्याकडे ते निवेदन सुद्धा आहे. 29 ऑगस्टला ज्यावेळेस आम्ही मोठं आंदोलन केलं त्याच्या अगोदर पत्रकार परिषदांमध्ये जी पहिली पत्रकार परिषद तुमची ही उपोषणाच्या संदर्भातली झाली, तर तेव्हा तुम्ही हेच सांगितलं होतं की मराठवाड्यातल्या मराठ्यांना बाबा कुणबी जात प्रमाणपत्र द्या. तेव्हा तुम्ही हे म्हटलं नव्हतं की राज्यभरातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे किंवा कुणबी जात प्रमाणपत्र दिलं पाहिजे. त्याच्या आधीची बी पत्रकार परिषदेची आम्ही तुम्हाला फुटेज देतो आणि निवेदन सुद्धा देतो कशा प्रकारचं. त्यांचं म्हणणं होतं महाराष्ट्रात पुरावेच नाहीत मराठ्यांचे. आमचं म्हणणं होतं मग हैदराबाद संस्थानामध्ये मराठ्यांचे पुरावे आहेत, गावागावातसुद्धा पुरावे आहेत. तुम्ही त्या पुराव्याचा अहवाल तयार करा आणि महाराष्ट्रातला मराठा समाज कुणबी आणि मराठा एकच आहे असा कायदा पारित करा. आमचं असं ठरलेलं आहे खरं. त्यामुळे तो उल्लेख घ्यायची आम्हाला गरजच पडली नाही. पण ज्या दिवशी हो प्रथम अहवाल सरकारनं स्वीकारला आणि तो आम्हाला माहीत झाला, त्याच दिवशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं हे चालणार नाही. तुम्ही मराठवाड्याला देणार आणि एक भाऊ खुश करणार आणि एक नाराज करणार, हे जमणार नाही. तुम्हाला याच समितीला आता राज्याचा दर्जा आजच द्यावा लागणार आहे तर चालतं, कारण तुम्ही काल अहवाल स्वीकारला. तर त्यांनी मग ते मान्य केलं, कारण आम्ही त्यांना आठवण करून दिली ना की याच अहवालावर राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं. आता तुमचं म्हणणं याच्यावर देता येत नाही तर याच समितीला मग तुम्हाला राज्याचा दर्जा द्यावा लागतो. आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दर्जा दिला त्या समितीला, म्हणून इतक्या नोंदी सापडल्या. जरांगेजी, आरक्षण जरी मिळालं आपण असं समजू, तरी तुम्हाला खरंच वाटतं की मराठ्यांचे सगळे प्रश्न जे आहेत ते आरक्षण मिळाल्याने सुटणार आहे? आणि दुसरा प्रश्न असा आहे की एकूणच अनुसूचित जाती असेल, जमाती असेल, महाराष्ट्रात नव्हे किंवा देशात आपण मोठ्या प्रमाणात अन्याय जे आहेत त्यांच्यावर होताना बघायला मिळतो. या सामाजिक दरीबद्दल कसं बघता आहे? महाराष्ट्रात देखील अनेक घटना आपल्याला घडताना मागच्या काही काळामध्ये बघायला मिळालेल्या आहेत. ह्या दरीला कसं बघणार आहात तुम्ही? कारण मराठा हा सगळ्यात डॉमिनेटिंग आहे महाराष्ट्रामध्ये. नाही, मग तेच प्रयत्न सुरू आहेत. हे जे आपण कधीच कोणत्या समाजाच्या विषयी बोलत नाहीत याच कारणानं बोलत नाहीत की आपण समोरच्याला नाराज नाही करायचं. एक माणूस वाटतं
बाकी सगळ्यांशी परत परत काय हा एक माणूस सोडता बाकीच्यांना कोणालाच नाराज नाही करायचं. एक माणूस कोण आहे ते साहेब आहेत ते त्यामुळं तुम्ही काय आता म्हणजे ते असं एक माणूस टार्गेट आपला कायमचं असं ठरवून टाकलं का? नाही, ते कायद्याच्या पदावर बसलेले त्यांनी पूर्ण कायद्याची नियमाची गरिमा सुद्धा राखलेली नाही. त्यांनी त्या दिवशी जाती जाती तीड निर्माण होईल असे वक्तव्य केलेले. आता त्यांचं म्हणणं आहे की मी काय बोललो, मी एक सभा फक्त घेतली आहे, यांनी तर इतक्या सभा घेतल्या, इतक्या सभा घेत फिरतायत जरांगे, मी एक सभा घेतली तर मी जाती जातीत तेढ निर्माण करतो म्हणून माझ्यावर आरोप करतायत. एक सभा घेतली मग सगळ्या दुनियात काढी लावली ना. आम्ही सभा घेतल्या पण सगळे शांततेचं आव्हान करतो ना. एकच घेतली पण अर्धे त्यातले आलेले मुंबई पोहोचीस तरच फुटले ना म्हणा. पण ह्याच्यामध्ये त्यांना भेटून हा प्रश्न मिटण्याची काही शक्यता आहे का की मनोमिलन जरांगे आणि भुजबळ यांचं? हा आरक्षणात या म्हणत असले आत्ता घेऊन भेट, काय अडचण नाही. भुजबळ तुमचं उत्पन्न करतात की तुम्ही सासऱ्याच्या जीवावर नाचता वगैरे. आम्हाला एकदा महाराष्ट्राला सांगून टाका की जरांगेंचं उत्पन्नाचं साधन काय आहे, इतका खर्च ते कसा काय करतात? मी छोटे पैसे बघितलेले, त्यांनी लय मोठे बघितलेले, त्यामुळे त्यांना प्रश्न पडत असं. माझ्या घर झालं कमी आहेत, मी अर्ध्या भाकरीत 2 दिवस राहू शकतो. तुमच्यासारखं असं नाही ना माझं. आम्हाला सगळं माहिती आहे तुमचं, कोणाचे बंगले दाबले हे सगळं माहिती. पण आम्हाला तुमच्यासारखी पातळी नाही सोडायची. आम्ही आहेत ना, तुम्ही आम्ही एकदा आरक्षण मिळू द्या, तुम्हाला कुठं जायचं नाही, मलाही कुठं जायचं नाही, त्या टायमाला पण बघूयात आपण. तुमच्या आर्थिक स्थितीच्या बद्दल वेगळं काही बोलायला नको, कारण तुमचं घर वगैरे बघितल्यानंतर लक्षात येतं. पण तरीही की तुमचं म्हणजे जो माणूस आंदोलनामध्ये जातो, आंदोलनासाठी सगळं घरदार सोडतो, त्याचं कुटुंब चालतं कसं? तुमचं उपजीविकेचं साधन काय आहे? मला 5-6 एकर जमीन होती गावाकडं, त्यातली मी 2-3 एकर घातली अशीच. आता मी आंदोलनासाठी नाही, मी ते सांगणार मी नाही दादा, मुद्दाम सांगणार नाही, कारण मी काय उपकार केलेला नाही. मी ज्या जातीत जन्मलो त्यासाठी मला स्वाभिमानी, मी काय दुसऱ्या याच्यात घातलेलं नाही ती. त्यामुळं मला तो विषय समाजाला गेले म्हणून काढायचा नाही आणि मला बोलायचं त्याविषयी. 2-3 एकर राहिलेली. माझे वडील भाऊ आत्ताही गावाकडे आहेत, येऊन जाऊन करायचे. सगळे शेतीत आम्हाला खायला लागतं, एवढं उत्पन्न त्याच्यात होतं आहे. कापूस जरी झाला तरी 1 वर्ष धान्य पुरत, एवढं 10 क्विंटल कापूस झाला 3 एकरमध्ये, त्याला 5,000 बी धरलं, 50,000चं आम्हाला 2 वर्ष लागून खायला तेवढं, कारण मी एवढंसं खातो. त्यामुळं आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमच्या गरजालाही नाही येत. आता इकडे फिरायला जायचं आहे, तिकडं पैसे लागतात. गरजा एकच आहे माझी, रोज उठलं की समाजात असो काम नाही तर नसतो रोज. त्यामुळं आमचं कुटुंब त्याच्यावर चालतं. पण तुमच्या मुलांच्या वगैरे अपेक्षा असतील ना की आपल्या वडिलांनी काहीतरी आपल्याला बाकीच्या मुलांबरोबर वावरताना हे असावं, ते मिळावं. तुम्ही त्यांना कसं शांत करता? नाही, आता त्यांच्या गरजा पूर्ण कराव्यात तर समाजाचं काय? मी तर प्रथम समाज आहे. लोक अगोदर आपलं कुटुंब म्हणतात, आधी आपलं नंतर समाज. माझं उलट आहे तिथं, आधी समाज आणि नंतर तुम्ही. पण हे किती वर्षांपासून हे अशी स्थिती आहे असं तुम्ही सांगाल? ही जवळपास 2000 अकरापासूनची अशीच, म्हणजे गावाकडं कुटुंबात असतानाही आणि आत्ताही तिचे. मी आंदोलनाला चालताना मी मागं वळून नाही बघत, वापस आलो तरच त्यांचा. हे आमचं ठरवूनच आहे, ठरलेलंच आहे. असं नाही की मग मुलं आले ते सुद्धा आंदोलनात येत नाहीत. मी ज्या वेळेस आंदोलनात बसलेलो त्यावेळेस ते आंदोलनात येत नाहीत, कारण ते शेवटी माया असते. समोर दिसले की आणखीन 2-3 दिवस माणूस मागं सरकवतो किंवा ते मायापोटी ही होतं. त्यामुळे तीही आंदोलनाच्या काळात तिकडे येत नाही. आंदोलन संपल्यावरच त्याशिवाय. आता जवळपास किती 29 ऑगस्टपासून उभा आहे, आणखीनही घराला आपण उंबऱ्याला शिवलेलं नाही. म्हणजे तुम्ही घरी गेलेलेच नाही, जाणार पण नाही आरक्षण घेईपर्यंत. उंबऱ्याला शिवलं सुद्धा नाही. हॉस्पिटलला असलं तर ते मात्र भेटायला येते समाज म्हणून. व्यासपीठावर जरी आले, माझे आई वडील व्यासपीठावर बसलेले होते त्या दिवशी. म्हणलं आज तुम्ही माझा मुलगा म्हणून नाही बसायचं इथं, माझे मुलंसुद्धा होते, तुम्ही बाप म्हणून नाही बसायचं. म्हणलं इथं समाज इथं आहे खाली आहे, तुम्ही आज समाज म्हणून इथं यायचं. सगळ्यांना खाली उतरवलं. नाही तर समाजाचा विरोध नव्हता की माझं कुटुंब वर का बसलं. मी नाही वेगळा नाही करू शकत. कुटुंब म्हणून तुम्ही हॉस्पिटलला इकडे तिकडे भेटायला येऊ शकता, पण मी घराकडं नाही येणार. फक्त आंदोलन ठिकाणी यायचं नाही. तुम्ही भाषणं तुमची खूप हल्ली व्हायरल होत आहेत आणि तुम्ही जोरदार भाषणं करताय. ही भाषणांची सवय तुम्हाला लहानपणापासून शाळकरी वयामध्ये ह्याची काही चुणूक होती? शाळकरी वयामध्ये अशी भाषणं ठोकली वगैरे असं काही होतं? नाही, कधी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला, भाषणं केली, असं काही होतं? नाही. शाळेमध्ये असताना तुम्ही कशा टाईपचे विद्यार्थी होता? शाळेत जायचं आणि दुसरं काय? चांगले म्हणजे शिक्षकांचा आवडता
चुणचुणीत काहीतरी बोलणारा, काही उत्साहानं करणारा वगैरे असा होता का बुजरा, मागं राहणारा? मध्येच राहायचो मी कवा बी. हां चौखून मध्येच असायचो, मागं नाही पुढं नाही, मध्येच असायचो कधी. पण मी कधी भाषण करत नसायचो. मी 2011ला पहिलं भाषण केलं होतं. त्याच्यानंतर पण ते आलं का, चांगलं भाषण करता आलं का पहिलं भाषण जे होतं ते? हा, कारण मी माणूस वाचतो ना, मी पुस्तकं नाही वाचत शक्यतो. मी माणूस वाचतो. याला आज काय त्रास आहे, समजा एखादा आजारी, त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला लागल, त्याला 4-5 दिवसांनी नेल्यावर मरण ना दे. तसं मी माणूस वाचतो, याला त्रास काय, मी समाजाचं दुःख वाचलं, त्यांच्या वेदना लक्षात आल्या, त्रास, याच्यावरतीच पर्याय काढायचा. वाचून काय होणार नाही. आता हे जे उपोषणाचं अस्त्र आहे जे गांधीजींनी सगळ्या जगाला दिलं आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी जगभरामध्ये त्याचा वापर झाला, तर हे उपोषणाचं अस्त्र आपण वापरावं ह्या प्रश्नासाठी हे तुम्हाला कधी 2011मध्ये स्वतःलाच जाणवलं का? तुम्ही कुणाच्या नेतृत्वामध्ये अशा आंदोलनामध्ये सहभागी झाला होतात? नाही, नेतृत्व काय नाही. ते मी सुरू केलं. मी शहागडच्या उड्डाणपुलावरच बसलो होतो. शहागडचं उड्डाणपूल आहे, गोदावरीचा मोठा उड्डाणपूल आहे. त्या उड्डाणपुलावरच आमरण उपोषणाला बसलो. म्हणजे पहिलं तुमचं आंदोलन? पहिला ते कसं असतं बघाच म्हणलं एकदा. म्हणजे ते सुरुवात तिथून झाली, कसं असतं काय असतं. आणि ते तेव्हापासून लक्षात आलं की याला जरा भीतीच जास्त, आणि ते आजपर्यंत सुरू आहे. म्हणजे अच्छा, उपोषणाला भेटा ते पहिल्याच आंदोलनात झालं. पहिल्याच लक्षात पण मग आलं. उतरवलं कसं तुम्हाला खाली? नाही, वरच बसून राहिलो मी. जवळपास 6 दिवस वरच बसून होतो. सगळं बंद. खाली परत तिथं मशानभूमी आहे. रात्री पोलीस मला राखण राहत नव्हते. ते भेवाट्याच्या अंधारात खाली सगळं पाणी, इकडं काही नाही. म्हणजे ते खूप ते काय म्हणूयात त्याला की खूप त्रासदायक आंदोलनं केली. एकदा मुंबईला पायी आलतो आम्ही. हो, त्याला विचारलं होतं, मुंबईचे रस्तेच सापडणार आम्हाला, आणि ऊन लय होतं. उंकडं पोलिस म्हणायचे खालून गेलं की वरून यायचं होतं. वरून गेलं की ते म्हणायचे तिकडं नाही मुंबईचं, ते तिकडं तिसरीकडेच. त्यावेळेस ते खिसेले ते भयानक. पण ते आम्ही सोडलं नाही. आमचा जिद्द खूप असायची, आपण सोडायचंच नाही. काही झालं तरी हे मार्ग ठेवायचा. समाज हळूहळू आपल्या प्रामाणिकपणा आपण सिद्ध केला, समाज येईल. आणि तसंच झालं. मंत्रिमंडळ एवढं बसलेलं असताना मला दगाफटका समाजात करायचा असतात, मी करू शकलो असतो. कारण मला ती खूप संधी होती आणि समाजाने तिथंच हेरलं. एवढं मोठं मंत्रिमंडळ बसू नये, हा नाही गद्दारी करू शकत. कारण आपलं प्रामाणिकपणा आपण सिद्ध केलं नाही. आजकाल आमदार जरी बोललं तरी माणसं नीट बोलत नाहीत एकामेकाला. इतके मंत्री बघितल्यावर तर काही होऊ शकतं. पण आत्ता हे जे आंदोलनाला यश मिळते त्याच्या पुढं म्हणजे अशी स्थिती आहे आत्ता की मराठ्यांच्या या एकजुटीची जी ताकद आहे त्याच्या पुढं सरकार हतबल आहे, सगळे राजकारणी हतबल आहेत. म्हणजे गावबंदी पुढाऱ्यांना केली, त्याला आता इतके दिवस झाले, पण त्याच्याबद्दल कुणी हू का चू नाही आहे करू शकलेलं. तर ही जी ताकद आहे, आता तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे आता होतं आहे, तर आता गावबंदी वगैरे आता बास झालं, आता कामासाठी वगैरे लोकांना पुढाऱ्यांना गावामध्ये येऊ द्यायला हरकत नाही, आता ती वेळ आली आहे, आंदोलन तर होतंच आहे, यशस्वी होतंच आहे, आता काही त्याची गरज उरली नाही आहे? आम्ही स्थगिती उठवलेली ना. मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की 24 डिसेंबरपर्यंत तुम्ही वेळ द्या, आणि ते आले शिष्टमंडळसुद्धा 24 आणि तुम्ही उपोषण मागे घ्या. त्याच दिवशी समाजानं जी बंदी घातली होती गावागावात ती त्याच दिवशी स्थगित केलेली. 24 डिसेंबरपर्यंत त्याचा काही विषय नाही. पण काही नेतेले नमुने आहेत, त्यांना ते बोर्डच काढून गावात यायचे. भोकरदनला एक असा प्रकार झाला आहे दादा, की ते बोर्ड लावला होता गोरगरिबांच्या पोरांनी येऊ नका म्हणून, आणि त्यांना इतकं मारलं नंतर. आणि त्यांना जर गावात यायचंच होतं ना, बोर्ड असल्यावर काय चावत हो का तो, येऊन दे तशीच गाडी तो ही गावात हिंड कवर आणि जाय वापस. एक तर तो गावात यायलाच नाही पाहिजे. तो आला आमच्या गावात काय तो तिथे जरा जा ना तिकडं आसामला, तिकडं बस ना थोडे दिवस जो हो नाही गोरगरीब लेकरात काम आला, त्याला बोर्डच फाडलं. आता मला सांगा, त्याने आमचं बोर्ड फाडलं, त्याचे नाहीत का बोर्ड? मग नंतर आम्ही 24 डिसेंबरपर्यंत ग बसू. मराठ्यांनी जर ठरवलं ना, तो पॉम्पलेट आणि बोर्ड नाही ठेवणार तुला, आणि आयुष्यभर तुला गोलाला लागून द्यायचं नाही. जर डोक्यात घेतलं तुला उसच तोडायला जावं लागेल, दुसरा पर्यायच नाही. काय केलं त्या गोरगरिबाच्या लेकरानं? नुसता बोर्डच लावला ना, तो काय करतोय बोर्ड? काही डोकं लावते ती. आता आम्ही डोकं लागलं, आम्ही नमुने कलाकार साधे सोपे येतोय. मग आम्ही जर समजा आता दादा खरंच मनात घेतलं असतं, मी त्या तत्वात मोडत नाही, माझी त्या दिवशी सुट्टी झाली होती हॉस्पिटलमध्ये, मी जर मनात घेतला तर मी सहज जरी म्हणलो असतो आमच्या SP साहेबाला, जालन्याच्या कलेक्टर साहेबाला, साहेब मला जो बोर्ड फाडणार आहे फक्त त्याचं घर बघायचे कसलं आहे ते. 5 लाख पोरं मागं आलेस तेव्हा डांबरीवर मी चाललो असतो तरी नाही करू शकलो. आम्हाला माहीत होता 24 डिसेंबर जवळ आली, ही विजयाचा क्षण बघायसाठी
मराठ्यांची पोरं 70 वर्षापासून तरसलेले आहेत. आपण हिकेखोरपणा करू नये. आपण जर संयम ठेवला तर समाजाचं कल्याण होणार आहे. आपण कुठंतरी संयम आता धरला पाहिजे. किती पावलं मागं यायचं, किती पुढं जायचं. आम्ही शांत इकडं आलो, पण त्यांनी ही विचार केला नाही कधीच की आपण असं का करावं. तुमचं आयुष्य आता सगळं पूर्ण बदलून गेलं या 3 महिन्यामध्ये. आता इतकी भाषणं तर तुम्ही एका दिवसामध्ये इतकी भाषणं करणं वगैरे सगळं, तर ह्या बदललेल्या स्वतःच्याच आयुष्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, मी आहे तसं ठेवलं दादा, काहीच बदलून दिलं नाही त्याला. अरे इतकी भाषणं आधी थोडेच देत होता तुम्ही. हा, फक्त भाषणं वाढलेत. आणि ते लोक दिसले की मी दानादन ठोकितो भाषणं. भाकर नसले तरी बोलवतो मी जेवत नाही. त्यांना विचार आता खरं एक दिवस माझ्या गाडीत होती, म्हणजे आजपासून तुमच्या गाडीत नाही बसत भाऊ मला. खावायला मिळालं काहीच व्हा नाही गाडीत असून कारण पुढे गेले की 2च किलोमीटरवर गाव आहे, 5 किलोमीटरवर गाव आहे. जेवायचंच खावा. सकाळी जेवढं खाल्लं ना तेवढंच, संध्याकाळी 2-3 वाजताच. पर्यायच नाही. पण रात्रंदिवस मी समाजाचा आशीर्वाद घ्यायलाच जातो आणि शांततेचं आवाहन करायला जातो. कारण ते सरकारचं काम आहे आणि प्रशासन शासनाचं काम आहे. कुठं कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, त्याच्यासाठी रातपाट ते करतात. तर ते आम्ही करतोय शांततेचं आव्हान. सरकारची बाजू आम्ही ओढतो, तरी ते आमच्यावरच गुन्हे दाखल करते. पण ह्या सगळ्याचा की पॉलिटिकल काहीतरी आपण म्हणजे असं काही स्वप्न, तेही मला की विचारायचं आहे, असं काही राजकीय पक्ष करावा, मुख्यमंत्री व्हावं, आमदार व्हावं, असा विचार कधी चुकून मनात आला? नाही, ती वाटच आपली नाही. त्याच्यात लय आवड खेळ असते म्हणते, त्याच्यात डाव असतात म्हणतात. आणि त्याला पुढे काय आपल्याला येत नाही, डावं टाकतात. त्याच्यात लोक जेव हारायला लागतात असं म्हणतात. सगळंच लागतं ते आपलं, ते जोडायचं नाही. हे जन आंदोलनातच एवढी ताकद आहे की समाजाला कोणत्याही न्याय मिळू शकतो. कोणत्याही म्हणतो, कोणत्याही. फक्त गावखेड्यातला ग्रामीण भागातला समाज एकत्र झाला पाहिजे. मग ते जात कोणची बी असू दे, न्यायच मिळणार. तुम्ही पुढच्या तोंडात जर एकत्र झालात तर कोणाची गाडी कुंकड कावाशी टायर वळण भरोसा नाही. त्यामुळे सामान्य असलं की त्यांचं एकच ध्येय असतं, आपल्या पोराला काय लागतंय जमीन, आपल्या पोराला काय लागतं आरक्षण, आणि तेवढंच घ्यायचं. त्याला कुणीही मॅनेज करायला जा. ते लय बेकार शब्द वापरतात. आता मला तुम्हाला सांगता येणार नाही. हा, बेकार शब्दावर दुसऱ्या पण त्याच्याकडे कोणी जातच नाही. हे ग्रामीण भागातल्या लोकांचं खरं ध्येय आहे. त्यामुळं सामान्य लोक ज्या जातीचे एकत्र येते ते न्यायापासून वंचित राहू शकत नाही. अयशस्वी ते जिंदगीत होऊ शकत नाही. मराठ्यांची ही झालेली एक की सुप्त उसळलेली लाट ही आता थांबत नाही. कारण हे प्रचंड मोठी एकजुटी, हिला खूप वर्ष आम्हाला वाट बघावं लागलेली एक होण्यासाठी. हे आता आम्ही फुटू देत नाहीत, काही केल्यानं फुटू नाहीत. आणि जो फोडायला जाईल त्याचा कार्यक्रमच लावतात भाऊ. लय अवघड आहे, लय बेकार बोलत आहे खाली. ते नाही का एक जण कागदच घेऊन हिंडतोय. चला, समाजाला खूप मोठी आस आहे, अपेक्षा आहे आणि लाखोंच्या संख्येनं समाज तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. तुमचं एक वाक्य आहे सतत तुमच्या सभांमध्ये येणारं की हे सिस्टीमसोबत आणि सरकारसोबत तुमचं सुरू असलेलं शांततेचं युद्ध आहे. तर हे युद्ध लढत असताना समाजाच्या शांततेची जबाबदारीसुद्धा अर्थात तुमच्यावर आहे. आणि तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यासाठी आणि मनापासून आभार कट्ट्यावर आल्याबद्दल. धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती आता आपण इथेच थांबूया. माझा कट्टा प्रेझेंटेड बाय क्विक हिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, चितळे प्लेवर्ड मिल, सुधीर मांडके लाईट हाऊस, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.